सभापती महोदय, आज विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेला 260च्या प्रस्तावात मी बोलण्यासाठी उभा आहे. शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, महागाई, ग्रामविकास आणि नागरिक सुविधा यासारख्या विषयावर समावेश करण्यात आला आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुमित्रा पवारताई नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व विषय समक्षपणे हाताळत आहे. सभापती महोदय, सर्वप्रथम मी मराठी माध्यमाच्या शाळेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. आजच्या युगात प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत आहे. तरी या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मातृभाषेतील शिक्षणाचा प्रोत्साहन देण्यात आले आहे. शिक्षण मान्यतेबाबत कायद्याशी सुसंगत धोरण करण्यासाठी शासन सत्वाने आढावा घेण्यात येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सभापती महोदय, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरती परिणाम होत आहे असल्यामुळे निर्णयास आले आहे आपण देशात इंधन बाहेर देशातून आयात करावे लागते. त्यामुळे आपल्या देशाकडे असलेल्या परकीय चलन कमी होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सल्ला दिला होता. ते स्वतःही इलेक्ट्रिक वाहने प्रवास करत आहे. त्यांनी केलेल्या अहवालाला साथ देत देवेंद्रजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करून स्वतः इलेक्ट्रिक वाहने प्रवास करत आहे. इंधन बचतीसाठी आम्हाला आपण सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, महायुतीच्या सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची भर दिला आहे. परिवहन मंडळाचा आर्थिक संघ बळकटीत देणे, इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी, मेट्रो आणि जलद सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाची उभारणी यामुळे नागरिक प्रवास खर्च कमी करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सातत्याने रस्त्याचे खड्डे पडत असल्याने या सरकारने मुंबईत सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. या सरकारने रस्त्याचे उत्तम जाळे तयार केले आहे. या रस्त्याच्या जाळ्यामुळे मुंबई आणि MMR क्षेत्रात प्रवास करणे सुखकर होईल. मी पुन्हा या सभागृहाला सांगू इच्छितो, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सक्षमपणे सर्व मुद्दे हाताळते. जय हिंद, जय महाराष्ट्र.